आज तुम्हाला दोन तोंडेवाला पक्षी याची वस्तू सांगणार आहे. सगळे पशुपक्षी आनंदाने राहत होते, पण त्याच जंगलात एक विचित्र प्राणी पण राहत होता. कबूतर. त्याला दोन तोंडे होते. सगळे खूप मजाक करायचे, हसायचे. तेव्हा एक तोंड नेहमी तगेतने दुःखवादी असायचं, पण दुसरं तोंड मात्र खुश राहत होता. तर मग एक दिवस एक तोंड विचारतो की सगळे आपले इतने मस्करी करतात, तुला वाईट नाही वाटत का? तर मग दुसरं तोंड मला म्हणतो, वाईट का वाटवून घ्यायचा, देवाने मला तस वेगळंच बनवलं आहे, मी तर एकदम खुश आहे. तर एक तोंडवाला पक्षीला काही खायला मिळालं नाही, तो पहिल्यावाल्या तोंडाला देत नव्हता. आणि असंच दोन दुसऱ्या वाल्याला मिळालं तर तो पहिल्यावाल्याला देत नव्हता. कधी कधी तर खूप भांडण पण होत होतं. तर मग एक दिवशी एका तोंडाला गोल्फ पण मिळालं, तर त्याला दाखवत खायला सुरुवात केली. तर मग तो म्हणतो, याचा वास पण कितना चांगला आहे आणि फळ कितना गोड आहे. तर मग तो दुसऱ्याला म्हणतो, हे मला पण थोडंसं खायला देणार आहे. तर मग दुसऱ्याला म्हणतो, अरे आपला पोट तर एकच आहे, मग तू खाल्लं की मी, ज्याच्या तर एकच पोटात आहे. तर मग तो म्हणतो, हो पण त्याचं स्वादच्या वाज्यात तूच घेऊ शकतो ना, थोडंसं मला दिलं तर घेऊ. पण तो देत नाही आणि पुरा फळ खाऊन टाकतो. दुसरे तोंडीवाल्याला एवढं वाईट वाटतं की त्याने शोध घ्यायचं ठरवलं त्याच्याला. तर मग पहिलं तोंड दुपारचं जेवण करून झोपलं होतं, तेव्हा दुसरेवाल्याने आपल्या मित्र कावळ्याला बोलवलं होतं आणि सारे फळाबद्दल सगळं सांगितलं. आणि म्हटलं, मित्र कावळ्या, मला असं एक फळ सांगणार आहे, त्याच्याला मी शोध उघडू शकेन, याच्याला म्हणजे धडा शिकवू शकेन. तर मग कावळा म्हणतो, हा एक असं फळ आहे, जर तुम्ही खाल्लं तर खूप खराब होईल आणि तुम्ही काही दिवस काही खाऊ नाही शकणार. तू हे फळ खाऊन त्याला धडा शिकवू शकतो. तर मग तो म्हणतो, ठीक आहे मित्रा, मी असंच करेन. कावळा म्हणतो, पण लक्षात ठेव की जास्त खाल्ल्याने पण जीव पण जाऊ शकतो, सामावून खा. तर मग कावळा तो म्हणतो, ठीक आहे, मी काळजी घेईन. कावळा निघून गेल्यावर पहिल्यावाले तोंडवाल्याचं डोळे उघडले आणि म्हणतं, आणि जो जरात ओरडायला सुरुवात केली. आतापर्यंत काही खाल्लं का नाही, कमजोर बुगीने माझे डोळे उघडले. तर दुसऱ्याला म्हणतो, मग याच्यात मी काय करू, माझी मर्जी, मी खाऊ की ना खाऊ. तर मग थोडा वेळ ते असेच भांडत राहिले. मग दुसऱ्यावाल्याने त्याला धडा शिकवायचं ठरवलं आणि चालाखीने तो म्हटला, मला माझे मित्र कावळ्याने एक खूप गोड फळाबद्दल सांगितलं, मी तेच खाणार. तो म्हणतो, काय खूप गोड फळ? तर तो म्हणतो, हो, खायचं आहे तर माझं बरोबरच. दोघे फळां जवळ जातात. पहिल्यावाला तो फळाला ओळखतो आणि म्हणतो, अरे हा तर कडू फळ आहे, याला नको खाऊस, तर आम्ही इथेच म्हणून जाऊ आपण. तर मग तो म्हणतो, गोड फळ खाताना तू म्हणाला होता ना की हा माझा तोंड आहे आणि हे फळ पण माझं आहे, मी जो हवं तेच खाणार. मग पहिल्यावाल्याने दुसऱ्याने पहिल्यावाल्याने जो सांगत होता की नको खाऊ, पण ते खाल्लं आणि ते तिथेच मरून पावले. तर मग या गोष्टीतून आपल्याला असं धडा शिकायला मिळतो की स्वार्थी कधी करू नये. अशी होती दोन तोंडेवाला पक्षी याची गोष्ट.